रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. सणावाराचे दिवस आहेत. नवरात्र, दसरा, दिवाळी आणि एकामागे एक सणवार सुरू होतात. श्रावण महिना सुरू झाल्यापासनं आता सध्या दिवस जे आहेत ते नवरात्रीचे आहेत. आणि या सणावारात जर का तुम्हाला तुमचं आयुष्य सोपं करायचं असेल ना, तर त्यासाठीचा आजचा हा ग्लॅमर पॉडचा एपिसोड जो आहे तो अगदी नीट लक्ष देऊन ऐका. ग्लॅमर पॉडच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात आरजे आकांक्षाला. आणि या सणावाराच्या दिवसांमध्ये सगळ्यात एक कटकटीची गोष्ट, पण सगळ्यात आवडणारी गोष्ट जी आहे ना, ती एकच असते. ती म्हणजे छान तयार होणं, गरबा, दांडिया खेळायला जाणं, पाहुण्यांच्या घरी व्हिजिट करणं, नवरात्रीचे वेगवेगळे इव्हेंट्स अटेंड करणं, दसऱ्याला काहीतरी सेलिब्रेट करणं किंवा दिवाळीला भाऊबीजेला तयार होणं, लक्ष्मीपूजनाला तयार होणं. आणि या सगळ्या गोष्टी जेवढं जास्त हेक्टिक आहे तेवढंच जास्त आपल्या साठी प्रिय सुद्धा आहे. आता सध्या ऑनलाईन सुद्धा तुम्ही बघत असाल की खूप जास्त सेल्स सुरू आहेत सगळीकडे. वेगवेगळ्या वस्तूंचं प्रमोशन केलं जात आहे. त्यामध्ये ब्युटी प्रॉडक्ट सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये. मग हे घेऊ का ते घेऊ, याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू का त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू, असं करण्यामध्ये खूप जास्त जेव्हा आपल्याला डोक्याला ताण व्हायला लागतो ना, त्यामध्ये या आजच्या काही टिप्स ज्या आहेत त्या नीट लक्षात ठेवा. सगळ्यात आधी तर आउटफिट्स रिलेटेड जी एक टिप आहे ती खास तुमच्यासाठी आहे. या सणावाराच्या दिवसांमध्ये ट्राय करा की तुम्ही टेलरकडे लाईन लावणार नाही आहात. कारण की आत्ता 8 दिवस आधी, अगदी दसऱ्याला 8 दिवस राहिलेले आहेत आणि तुम्ही गेलेला आहात टेलरकडे आणि म्हणालात की हे ब्लाऊज शिवून द्या, ही साडी तयार करून द्या, तर एकही टेलर तयार होणार नाही. मीनवाईल तुम्ही काय करू शकता, दिसायचे सुद्धा छान आणि हेक्टिक सुद्धा नकोय, तर अशा वेळी रेडीमेड ब्लाउजेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता हेच ब्लाऊज घेऊ का, हाच कलर घेऊ का, असं करण्याऐवजी तुम्ही गोल्डन, सिल्वर, रेड, ग्रीन, ब्लॅक अशा ज्या एक वर्सटाईल कलरमध्ये ना तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. गोल्डन असेल किंवा सिल्वर असेल किंवा रेड असेल, ब्लॅक असेल, असे ब्लाउजेस जे आहेत ते मॅक्झिमम पद्धतीच्या साड्यांवरती जातात आणि रेडीमेड असतील, पॅडेड असतील तर ते आणखी जास्त कम्फर्टेबल असतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इनर काय घालू आणि वगैरे वगैरे या गोष्टींची चिंताच करावी लागत नाही. त्यातल्या त्यात स्लीवलेस किंवा स्पेगेटी स्ट्रॅपवाले, लॉंग स्लीव्सवाले, बोट नेकवाले किंवा अगदी ते पूर्ण हायनेक असतात ना, तसे सुद्धा क्रॉप टॉप्स जे आहेत किंवा साधे साधे ब्लाउजेस जे आहेत ते ऑनलाईन म्हणा किंवा मार्केटमध्ये सुद्धा अगदी 200-250 रुपयांपासून तुम्हाला अवेलेबल होतील. अशा काही ब्लाउजेसमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता. सेम गोज विथ साडीज और ड्रेसेस किंवा स्कर्ट्स किंवा क्रॉप टॉप्स. या बाबतीत सुद्धा साड्या सुद्धा ना ऑनलाईन मार्केटमध्ये इतक्या छान अवेलेबल आहेत. किंवा ऑफलाईन जरी तुम्ही बघायला गेलात तर साडी नेसता जरी येत नसेल तरी सुद्धा तुम्ही साडी गुंडाळून छानपैकी सगळ्यांसमोर फ्लॉन्ट करू शकता. अशा रेडीमेड विदिन 1 मिनिटात तुम्ही तिला ड्रेप करून तयार होऊन लगेच बाहेर पडू शकता. अशा साड्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि ट्रस्ट मी अशा पद्धतीच्या काही साड्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे आणि त्या खूप जास्त एकतर टाईम सेवर असतात. इकडे पिन लावू का, तिकडे पिन लावू का, हा परकर घालू का आणि हे ब्लाऊज घालू का वगैरे वगैरे करण्यात ना टेन्शनच नसतं. सो अशा पद्धतींच्या रेडीमेड साड्यांमध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि त्यातल्या त्यात जे तुमच्यावरती सूट होणारे, तुम्हाला आवडणारे कलर्स आहेत ना, अशा 2-3 वेगवेगळ्या पद्धतीच्या सेम कलरमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा पद्धतीच्या सुद्धा साड्या तुम्ही ज्या आहेत त्या घेऊ शकता. आणि खूप स्वस्तामध्ये खूप मस्त अशा पद्धतीचे हे जे प्रोडक्ट्स आहेत ना, जे वेळ वाचवणारे आहेत आणि सोपं काम करणारे आहेत असे अवेलेबल आहेत, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. येस, आता साड्या झाल्या, त्याबरोबर आलं आहे आपलं फुटवेअर जे आहेत ना, आपल्याकडे 2-3 पद्धतीचे असायलाच हवेत. थोडंसं एक फ्लॅट असलेलं फुटवेअर, एक थोडंसं हिल असलेलं आणि एक थोडंसं ब्लॉक हिल असलेलं, अशा पद्धतीच्या जुती किंवा मोजडी ज्या असतात त्या असल्या पाहिजे. साड्या असतील, स्कर्ट्स असतील, पंजाबी ड्रेसेस असतील तर त्यासोबत ह्या सगळ्या पद्धतीचे फुटवेअर जे आहेत, हिल्स असतील, फ्लॅट्स असतील, मोजडी असेल तर ते छान दिसतात. ट्राय करा की या सणावाराच्या दिवसांमध्ये जेव्हा आपलं खूप जास्त हेक्टिक शेड्यूल असतं त्यामध्ये स्टिल टोज किंवा पेन्सिल हिलवाले फुटवेअर न घालता थोडेसे ब्लॉक हिल्समध्ये फुटवेअर तुम्ही चूज करू शकता. म्हणजे ते पायाला कम्फर्टेबल सुद्धा असतील आणि हिल्सचं जे काम असतं तुम्हाला उंची देणं ते सुद्धा होईल. ब्लॅकमध्ये, ब्राऊनमध्ये, थोडंसं नेव्ही ब्लूमध्ये, गोल्डनमध्ये, सिल्वरमध्ये, बेज कलरमध्ये अशा पद्धतीचे फुटवेअर्स तुम्ही सिलेक्ट करू शकता जे प्रत्येक एका आउटफिटसोबत जाणारे असतील. ज्वेलरीबद्दल तर तुम्हाला काही सांगायला नकोच नाही का. आपण वेगवेगळ्या ओकेजनला वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्वेलरी ज्या आहेत त्या कलेक्ट करत असतो.
असतोच. या आधीच्या सुद्धा काही पॉडकास्टमध्ये, काही एपिसोड्समध्ये आपण ज्वेलरीबद्दल डिस्कस केलेलं आहे. सो अशा ज्वेलरी ज्या आहेत ज्या सगळ्यावरती जातील, म्हणजे मोत्यांची ज्वेलरी असेल, पूर्ण गोल्डन ज्वेलरी असेल, ट्रेडिशनल लुक देणारी असेल किंवा थोडंसं इंडो वेस्टर्न लुक देणारी असेल, ऑक्सिडाइज्ड असतील. सध्या आता नवरात्रीमध्ये ऑक्सिडाइजची खूप जास्त चलती आहे, मार्केट आहे त्याचं. सो अशा ज्वेलरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि हो, हे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते कमीत कमी किमतीमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे तुम्ही अगदी वर्षभर येणाऱ्या सगळ्या सणासमारंभांसाठी आत्ताच कलेक्ट करून ठेवू शकता. यानंतर आली जी आपली सगळी जबाबदारी सांभाळते, ती म्हणजे आपली पर्स. आता खूप मोठ्या साईजची नाही आणि अगदी छोटंसं पाऊचसुद्धा नाही, पण एक मीडियम साईजची अगदी न्यूट्रल कलर असलेली पर्स. गोल्डन, पुन्हा एकदा गोल्डन, बेज, ब्राऊन, ब्लॅक्स अशामध्ये, व्हाईटमध्ये सुद्धा खूप सुंदर पर्सेस ज्या आहेत त्या छान दिसतात आपल्या आउटफिटवरती. या गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मार्केटमध्ये जेव्हा जाल ना, तेव्हा एक टिप नेहमी डोक्यात ठेवायची. कुठलाही आउटफिट घेताना, कुठलीही ॲक्सेसरी घेताना, कुठलंही फूटवेअर घेताना एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवायची की ही पर्टिक्युलर एक गोष्ट माझ्या कपाटातल्या आणखी 3 गोष्टींसोबत मॅच झाली पाहिजे. जसं की फूटवेअरचं मी म्हटले तसं, बॅग्सच्या बाबतीमध्ये, पर्सेसच्या बाबतीमध्ये. ती एखादी पर्स आपण घेताना आपण पर्टिक्युलरली कधी फक्त एकच आउटफिट डोक्यामध्ये ठेवतो की हा आउटफिट मला घालायचा आहे, त्याच्यासोबत ही पर्स छान दिसेल आणि आपण लगेचच ती घेतो आणि मग नंतर ती कधीही वापरता येत नाही आणि पैसे आपल्याला वाटतात यार चुकीच्या ठिकाणी आपण इन्व्हेस्ट केले, एवढे महागडे पैसे, एवढे जास्त पैसे आपण त्यामध्ये घातले. सो प्रत्येक वेळी ही एक शेवटची टिप जी आहे ती नेहमी लक्ष ठेवा की कुठलीही वस्तू विकत घेताना ती आपल्या कपाटातल्या बाकी 3 वस्तूंसोबत गेली पाहिजे, त्याच्यासोबत मॅच झाली पाहिजे, वापरता आली पाहिजे, हे नेहमी डोक्यात ठेवलं पाहिजे. सो मला वाटतं या काही टिप्स ज्या आहेत या नक्की तुम्हाला कामाच्या ठरतील, बेनिफिशियल ठरतील या येणाऱ्या सणसमारंभाच्या काळामध्ये. आणि अशा भरपूर टिप्स आणि भरपूर गोष्टी ऐकण्यासाठी नेहमी ऐकत राहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. आजच्या भागामध्ये इतकंच. काही सजेशन्स असतील, काही टॉपिक्स सांगायचे असतील या पॉडकास्टबद्दल किंवा या आधीच्या पॉडकास्टबद्दल काही बोलायचं असेल तर फॉलो करा मला RJ आकांक्षा 007 या इंस्टाग्रामवरती आणि तिकडे तुम्ही मेसेज करून सांगू शकता. आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूयात आपण पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.